अथर्व आणि नेहा ते फोटो काढतायत फोटोग्राफर बरोबर. बरं जरा शांत हो. घे पाणी पी, बरं वाटेल तुला. राधिका ताई, खरंच तुमच्या प्रसंगावधानाचं कौतुक करायला हवं आणि तुमच्या धाडसाचंही. आज सगळ्यांसमोर तुम्ही खरं काय ते सांगून टाकलंय. भक्ती मिस, कधीतरी हे बोलायलाच हवं होतं ना. बरं झालं आज बोल. नाही म्हणजे यापुढे अथर्वला शाळेत कोणी बाबांवरनं चिडवणार नाही आणि अथर्वलाही कशाची लाज वाटणार नाही. अथर्व समजूतदार आहे राधिका, तो समजून घेईल तुला. आणि मला नाही वाटत हे जे काही घडलंय ना त्यानंतर तो पुन्हा गुरुनाथकडे जाईल. नाही, तो नाही गेला तरी मनातली ओढ मात्र कायम राहील ना. बघितलंच ना रेवती, आज मनातलं सगळं बोलून गेला ते. राधिका शांत हो जरा. आणि तूच म्हणतेस ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं, मग पण आज हे असं अशा पद्धतीने बाहेर नको यायला हवं होतं. राधिका ताई, अहो मुलं निरागस असतात, नकळतपणे हे सगळं बोलून जातात. पण भक्ती मिस, कोणालाही वाटणार ना आपलं खाजगी आयुष्य असं लोकांसमोर येऊ नये. पण आज अथर्वसाठी मी हे सगळं बोलून गेले. यापुढे अथर्वसाठी आई ही मीच आणि त्याचे बाबाही मीच. हे सगळं ना त्या गुरुनाथने ऐकायला हवं होतं. बघितलंस ना कसा पळून गेला ते. हे सगळे पुरुष ना असेच असतात, पळपुटे. अथर्वच्या बोलण्याला प्रतिउत्तर देण्याऐवजी पळून गेला तो. पण तू ठामपणे उभी राहिलीस अथर्वच्या मागे. आणि लक्षात ठेव, अथर्व हे कधीही विसरणार नाही. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही अथर्वाला वाढवताय ना ताई, रिअली हॅट्स ऑफ टू यू. बरं, तुम्ही दोघी थांबा इथेच, मी जाऊन आले. रेवती, खरंच यांना काहीच वाटलं नसेल का ग? वाटलं असतं तर निघून नसताना गेला असा तो. राधिका, मुळात ना काही वाटायला मनात प्रेम असावं लागतं. आणि गुरुनाथला अथर्व बद्दल कुठलीही अटॅचमेंट नाहीये. शनाया, तू इथे? तू काय करतोयस इथे? मी ते खोटं बोलू नकोस माझ्याशी, मला माहितीये इथे का आलायस तू. इकडे आहे का तुझा क्लायंट? हा लिंक रोड आहे तुझा. शनाया बास, आता कळलं ना तुला कशासाठी आलोय म्हणून. आणि तुला जर सांगितलं असतं मी की इथे येणार आहे तर तू येऊ दिलं असतंस का मला? एवढा इश्यू क्रिएट केला असतास त्याच्यात. इश्यू मी करते? बास ना, ऐक ना, आपण इथे नको बोलूया. आपण चल ना, आपण जाऊया ना बाहेर. नाही नाही, मला नाही जायचंय. मला सांग, तू इथे का आला होता? त्या मॉन्स्टरला भेटायला आला होता? बास. मॉन्स्टर काय मॉन्स्टर? तुला किती वेळा सांगितलं मी त्याला मॉन्स्टर नको म्हणत जाऊ. अगं माझा मुलगा आहे तो. फाईन, पण मग तू का आलायस इथे? कारण मी त्याचा बाप आहे आणि आज त्याचं गॅदरिंग होतं म्हणून आलोय. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की राधिकाने त्याच्यावर काही चुकीचे संस्कार करू नये. गुड फॉर नथिंग काय बिघडवणार आहे याला? तरी बच्चा, त्याने माझा तिरस्कार करू नये असं वाटतच असेल ना मला. अगं एकुलता एक मुलगा आहे माझा तो. तू एकुलता आहे काय? ठीक आहे, मी एकुलती एक गर्लफ्रेंड आहे, त्याचं काहीच नाही. तू काय अथर्वच्या वयाची आहेस का? तू जरा मच्युअर्डली वाग नशा ना. एक तर त्याला सांभाळायला कोणीतरी ठेवायला पाहिजे, इथे तुलाच सांभाळावं लागतंय मला. व्हॉट डू यू मीन त्याला सांभाळायचंय? वेट अ सेकंड, डोंट टेल मी यू आर ऍक्च्युअली थिंकिंग ऑफ लाईक त्याची जबाबदारी वगैरे नाही घेणारच ना तू? जबाबदारी नाही, राधिकाकडून मी अथर्वचा ताबाच घेणार आहे आता. व्हॉट? हो, डिवोर्स नंतर अथर्व माझ्याचकडे राहील अशीच कंडिशन घालणार आहे मी राधिकाला. सॉरी, हा हे नाही जमणार. नाही जमणार म्हणजे का? अरे म्हणजे तुला माहिती आहे तो मला किती इरिटेट करतो यार. आणि मग तो सतत मला बॅड आंटी पण तो म्हणत असतो ना. तू मला नाही आवडत लहान मुलं, प्लीज. बच्चा हे बघ, मी त्याचा ताबा घेणार म्हणजे घेणारच. ओके 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 फाईन, आपण एक काम करूया. तू घे त्याचा ताबा घे, काहीच टेन्शन नाही. पण आपण त्याला हॉस्टेलमध्ये ठेवूया. ओके? मी माझ्या अथर्वला कुठेही पाठवणार नाहीये. हॉस्टेल गिस्टेलची स्वप्न बघू नकोस शन्या. राधिका तू थांब, मध्ये बोलू नकोस. मी बोलतोय ना आता. तेच तर मी सांगून राहिले ना. ही माया पोराबद्दल बोलतेय. जाऊन बोलते ही. कोण आहे? तुमची गर्लफ्रेंड ना? गर्लफ्रेंड वगैरे असेल
ना ते बाहेर. अथर्व माझा मुलगा आहे, हा कळलं ना? त्यांनी कुठे राहायचं कुठे नाही हे मी ठरवेन, तू नाही. आणि तसंही ना अथर्वला मी तुमच्या ताब्यात देणारच नाही. तेवढी तुमची लायकीच नाही. राधिका यार ती ओरडू नका. काय ओरडायचं ना ते तुमच्या बच्च्यावरती ओरडा. ती घाबरत असेल, मी नाही घाबरत. तुम्हाला सांगते, अथर्व माझा मुलगा आहे. त्याच्या भविष्याचं काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवेन. आणि तसंही तुम्ही आमची जबाबदारी झटकूनच टाकली, त्यामुळे आता मध्ये बोलायचा प्रश्नच नाही. बरोबर म्हणते राधिका. आणि कसं आहे ना शनाया, की गुरु इथे आलाय ना तो अथर्वचा बाबा म्हणून. तुझं आणि त्याचं नातं तसंही जगमान्य नाहीच आहे, पण अथर्वचं आणि त्याचं एक नातं आहे जे तू कधीच नाही तोडू शकणार. अगदी गुरुनाथ आणि राधिकाचा डिवोर्स झाला ना तरी सुद्धा. आणि तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना, मग कशाला बोलतेस? हो नाहीच आवडत मला मुली. पण गॅरी आज इकडे आला होता, तू परत येणार नाही. तो ऐकतो माझं. काय हसतेस तू? नक्की ना? हा? नाही, बोलण्यात कॉन्फिडन्स नाही दिसून राहिला म्हणून म्हणतेय. गॅरी ऐकतो माझं, तू ऐकतो ना माझं. चूक. व्हॉट डू मीन चूक? कुठल्या भरोश्यावरती बोलून राहिली तू? ते आपल्या बायको पोरांना नाही सांभाळू शकले. जन्माचं नातं तोडलं यांनी, ते तुला काय सांभाळणार? उद्या तुझ्यापेक्षा एखादी चांगली भेटली ना तर ते तुलाही सोडून निघून जातील. सांभाळून राहा बरं. हा, हे राधिका बास झाला आता. काही लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. हे बघ, हे असं काही होणार नाहीये, कळलं ना? मला शनाया आवडते आणि आम्ही लग्न करणार आहोत. ओके? मी तुम्हाला डिवोर्स दिला तर लग्न होईल ना? आणि तुम्हाला काय, आज एक उद्या दुसरी परवा तिसरी. अरे ही का बोलते सारखं सारखं असं? अच्छा, तू तू नको लक्ष देऊस ना. हे बघ, हे असं काही होणार नाहीये, बघशीलच तू. बघू ना, का सगळ्या गोष्टींची उत्तर घेऊन येत. काळ, त्याने काळ म्हणजे टाइम बर का, टाइम. बघू ना पुढे काय होतंय. पुढे आमचं लग्न होणार आहे अँड इट्स फायनल. भ्रम आहे तुझा. एक ना एक दिवस माझे शब्द आठवतील. अरे काय बोलते ही? अगं बरोबर बोलतेय ती. तू बोलू नकोस हं मध्ये मध्ये. काय मध्ये बोलू नकोस का? मैत्रीण आहे ती माझी, मी बोलणारच. अरे तू गप नाही, इथं काय आहेस? काय सारखं सारखं बोलत असते? एक मिनिट, तुम्ही जरा थांबता का? काय तमाशा लावलाय तुम्ही? अरे आपण कुठे आहोत काय याचं भान तरी आहे का तुम्हाला? शाळा आहे, शाळा. आता सगळे पेरेंट्स येतील, त्यांच्या समोर असा तमाशा प्लीज करू नका. अच्छा, एवढी काळजी आहे स्वतःच्या स्टेटसची? मग हे असलं काही करायची काय गरज होती? बास झाला. बच्चा, यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, ते उगीच फालतू टाइमपास आहे. तू चल, आपण निघू. चल.